Good morning, friends. Good morning, sir. Our spoken English classroom go with structure presented by Gopal Gurde along with the students of Jilla Parishad Upper Primary School Sakara Raja, Khemjai, Mokhada, Taluka Barora District, Chandrapur. Friends, today we are going to look after future perfect continuous. What is the sentence structure of future perfect continuous? Subject plus shall have been or will have been plus verb plus ing plus object. Here we took will have been. इथे आपण काय घेतलेलं आहे? will have been. आता shall have been चा वापर फार केला जात नाही. पहिले I आणि we या सब्जेक्ट सोबत shall have चा वापर केला जात होता. इज इट राईट? पण आता सगळ्याच सब्जेक्ट सोबत will have been वापरण्याची पद्धत आहे. मुलांना कन्फ्युजन राहू नये यासाठी आपण डायरेक्ट इथे will have beenच घेतलेला आहे. दिस इज अवर टाइम लाईन. सपोज नाव मीन्स प्रेझेंट. नाव जुलै. आता काय आहे? जुलै आहे. बरोबर आहे. या नाव आता जो जुलै आहे त्या जुलैच्या अगोदर पास्ट. जुलैच्या अगोदर पास्ट. या जुलैच्या नंतर फ्युचर. इकडे अनलिमिटेड टाइम्स फ्युचर, इकडे अनलिमिटेड टाइम्स पास्ट. बरोबर. इथे या टाईमलाईनवर परत एक पॉईंट दिलेला आहे आपण पास्टमधला 10 years ॲगो इन जुलै. म्हणजे आता जर जुलै आहे तर 10 वर्षाच्या अगोदरचा हा जुलै. हा जुलै कुठे जाईल? पास्टमध्ये जाईल. कुठे जाईल? पास्टमध्ये जाईल. बरं, या जुलैच्या नंतर एक जुलै आपण घेतलेला आहे ना? त्याला काय म्हटलं आपण? नेक्स्ट जुलै. त्याला कोणता जुलै म्हटलं? नेक्स्ट जुलै. काही एक्सप्रेशन्स आपण फ्युचरसाठी वापरतो, काही एक्सप्रेशन्स आपण पास्टसाठी वापरतो. जसं टुमारो कुणासाठी वापरू आपण? फ्युचरसाठी. डे आफ्टर टुमारो, 2 years आफ्टर, फ्युचरसाठी वापरू. बरोबर आहे. नेक्स्ट मंथ फ्युचरसाठी वापरू. लास्ट वीक पास्टसाठी वापरू. यस्टरडे पास्टसाठी. डे बिफोर यस्टरडे पास्ट. तर या वेगवेगळ्या एक्सप्रेशन्स आपण वेगवेगळ्या काळाच्या संदर्भात वापरत असतो. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपण कोणत्या गोष्टी सांगणार आहोत त्या टाईमलाईनवर आपल्याला कशा सांगता येतील त्याच्याकडे एक लक्ष देऊ. समजा एखादी गोष्ट तुम्ही 10 वर्षाच्या अगोदर सुरू केली. 10 वर्षाच्या अगोदर सुरू केली. आत्ताही सुरूच आहे आणि भविष्यातल्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम किंवा पर्टिक्युलर इव्हेंटपर्यंत ती गोष्ट सुरू राहणार असेल तर अशा संदर्भात आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरणार आहोत. बरोबर आहे. तर नाव जुलै, नेक्स्ट जुलै आणि हे 10 years बिफोर, 10 years ॲगो इन जुलै. इथून इथपर्यंत किती वर्ष होतील? या पॉईंट ऑफ टाईमपासून या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत किती वर्ष होतील? या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत 10 वर्ष होतील. बरोबर आहे. तर बघा, प्रेझेंटच्या अगोदरचे 10 आणि फ्युचरमधला 1 वर्ष असे मिळून 11 होतील. बरोबर आहे. एखादी गोष्ट तुमची 10 वर्षाच्या अगोदर सुरू झाली, आजही सुरूच आहे आणि परत पुन्हा नेक्स्ट इयरपर्यंत ती सुरू राहणार असेल तर या संदर्भात आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरणार आहोत. काय स्ट्रक्चर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं? इथे आपण एक FPCT फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं एक उदाहरण घेतलेलं आहे. बाय नेक्स्ट जून. काय केलं? पहिल्यांदा एक्सप्रेशन वापरली. इथे कोणतीही स्ट्रक्चर लागत नाही. इज इट राईट? बाय नेक्स्ट जून म्हणजे पुढील जूनमध्ये. आता मे महिना सुरू आहे, जून नंतर येईल, फ्युचरमध्येच येणार आहे. बरोबर आहे. बाय नेक्स्ट जून आपला क्लास जूनमध्ये सुरूच राहणार आहे म्हणजे आपण वर्गातच आहोत. इज इट राईट? बाय नेक्स्ट जून आय विल हॅव बीन स्टडीइंग हिअर फॉर 7 years. आय विल हॅव बीन. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस लागलेला आहे, स्ट्रक्चर लागलेला आहे, स्टडीला ING पण लावलेला आहे, स्टडीइंग केलेलं आहे. बरोबर आहे. आय विल हॅव बीन स्टडीइंग म्हणजे या वाक्यामध्ये आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर लागलेलं आहे. पक्का? बरं, ते स्ट्रक्चर लावायच्या अगोदर काय लावलं आपण? बाय नेक्स्ट जून एक एक्सप्रेशन वापरली. काय वापरली? आणि अशी एक्सप्रेशन की जी फ्युचरला रिप्रेझेंट करते. बरोबर आहे. बाय नेक्स्ट जून. नेक्स्ट म्हणजे इन फ्युचर आहे ना. बिफोर म्हणजे पास्ट
पण इथे नेक्स्ट वापरला आहे म्हणजे पुढचा जून किंवा येणारा जून म्हणू त्याला आपण. इज इट राईट? येस. बाय नेक्स्ट जून आय विल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 7 इयर्स. येणाऱ्या जूनमध्ये मला इथे शिकायला 7 वर्ष झालेले असतील. ज्या मुलाची पहिल्या वर्गात इथे ॲडमिशन झालेली होती, बरोबर आहे, त्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि आता 7वा आणि जूनपर्यंत परत शाळा सुरू राहणार आहे. तर जून महिन्यात त्याला किती वर्ष होतील या गावात, या शाळेत? 7 वर्ष होतील ना. मग तो मुलगा आत्ता मेमध्ये जर त्याला सांगायचं आहे की जूनमध्ये मला 7 वर्ष होतील, जूनमध्ये किती वर्ष होतील? 7 वर्ष. तर तो सांगेल बाय नेक्स्ट जून. एक्सप्रेशन वापरेल त्यासाठी. एक्सप्रेशन वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲज अँड वेन यू आर गोइंग टू construct your sentences in future perfect continuous, at that time you have to use expressions. Without expressions मोठं डिफिकल्ट आहे या काळामध्ये वाक्य तयार करताना. तुम्हाला एक्सप्रेशन मॅक्झिमम पॉसिबल वापराव्याच लागतील. नुसतं स्ट्रक्चर वापरता येऊन जमणार नाही. तर बाय नेक्स्ट जून आय विल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 7 इयर्स. येणाऱ्या जूनमध्ये मला इथे शिकायला 7 वर्ष झालेले असतील. आपण एक्सप्रेशन वापरली. शिकायला सुरुवात पास्टमध्ये झालेली होती. आत्ताही तो शिकतच आहे आणि जूनपर्यंत शिकत राहणार आहे. आपण टाईमलाईनवरून जी गोष्ट समजून घेतली होती की भूतकाळात सुरू झालेली, आत्ताही सुरू असलेली आणि भविष्यातल्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमपर्यंत सुरू राहणार असलेली, असंच सांगितलं होतं. तसं आहे की नाही? हे शिकायला सुरुवात कधी झाली त्याची? पास्टमध्ये. आत्ताही शिकतच आहे. कधीपर्यंत शिकत राहील? कधीपर्यंत शिकत राहील? जूनपर्यंत. म्हणून आपण कधीपर्यंतसाठी आपण एक्सप्रेशन घेतली. आणि म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये भविष्यातला एखादा पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम, एखादा पर्टिक्युलर इव्हेंट हा मेन्शन करता येण्यासाठी आपल्याला एक्सप्रेशनच वापरावी लागेल. दुसरा उपाय नाही. तो जर मेन्शन करायचा, भविष्यातलं दाखवावं लागेल ना, एखादा पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम दाखवावं लागेल ना, त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन्स वापरावीच लागणार आहे. सो बाय नेक्स्ट जून आय विल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 7 इयर्स. स्ट्रक्चर लागलं इथे, विल हॅव बीन स्टडिंग. इज इट राईट? ओके. नाव फ्युचर परफेक्ट टेन्स. कधी कधी फ्युचर परफेक्टचाही अर्थ असा वाटतो की याचा आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा अर्थ सारखाच आहे. मग दोन स्ट्रक्चर वेगवेगळी कशासाठी आहे? फ्युचर परफेक्टचं आपण एक उदाहरण इथं घेतलेलं आहे. आय विल हॅव स्टडीड हिअर फॉर 7 इयर्स. मला इथे शिकायला 7 वर्ष झालेले असतील, असा याचा अर्थ आहे. आय विल हॅव स्टडीड हिअर फॉर 7 इयर्स. मला इथे शिकायला 7 वर्ष झालेले असतील. आणि वरच्या वाक्यात आणि या वाक्यात फरक काय आहे? इथे आपण एक्सप्रेशन्स दिलेली आहे, बरोबर आहे. ही एक्सप्रेशन आपण इथेही वापरू शकतो. बाय नेक्स्ट जून आय विल हॅव स्टडीड हिअर फॉर 7 इयर्स. पुढच्या जूनमध्ये मला इथे शिकायला 7 वर्ष झालेले असतील. इज इट राईट? इथेही त्याचा अर्थ जवळपास तोच निघतो, पण इथे आपण स्ट्रक्चर चेंज केलेला आहे. इथे आपण वजन कशावर देता की हा जो टाईम पिरियड आहे प्रेझेंटपासून तर फ्युचरच्या कोणत्या तरी एखाद्या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत, तो टाईम इथे मेन्शन करत असताना त्याच्यावर आपण जास्त जोर देत आहोत. लक्षात आलं का? त्याच्यामुळे भविष्यातला एखादा पॉईंट ऑफ टाईम देऊन तुम्हाला एखादी गोष्ट कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगायचं असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसच वापरायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तो वापरता येणार आहे. कुठे कुठे वापरता येईल, कसा वापरता येईल याच्यावरच आपण आता काम करणार आहोत. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वेगळा, फ्युचर परफेक्ट वेगळा. त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन करायची काही गरज नाही. कुठे कुठे वापरता येईल? ॲट अ स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर. ॲट ए स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर. फ्युचरमधला एखादा स्पेसिफिक टाईम. नेक्स्ट नोव्हेंबर. सुरू केलं एक्सप्रेशननी वाक्य आपलं. तिथे काही आपण स्ट्रक्चर लावलेलं आहे का? नाही. नेक्स्ट नोव्हेंबर ही एक एक्सप्रेशन आहे, ही काही वाक्य नाही आहे. काय आहे? ही एक्सप्रेशन आहे. आणि हे एक्सप्रेशन फ्युचरला रिप्रेझेंट करते. नेक्स्ट नोव्हेंबर, येणाऱ्या नोव्हेंबरला. आय विल हॅव बीन लिव्हिंग हिअर, आय विल हॅव बीन लिव्हिंग इन साखरा फॉर 10 इयर्स. नोव्हेंबरमध्ये मला साखऱ्यात राहायला 10 वर्ष झालेले असतील. बरोबर आहे. नोव्हेंबर यायसाठी अजून 6 महिने बाकी आहे, बरोबर आहे. नोव्हेंबर हा एक फ्युचरमधला पॉईंट ऑफ टाईम आहे. इज इट राईट? 6 महिन्याच्या नंतर येईल, बरोबर आहे. पण जेव्हा नोव्हेंबर येईल तोपर्यंत इला या साखऱ्यात राहायला किती वर्ष झालेले असतील? 10 वर्ष. म्हणजे आता किती झालेले असेल? 9.5. 6 महिन्याच्या नंतर येईल ना. आता मे जर आहे तर नोव्हेंबर 6 महिन्यानंतर येईल.
म्हणजे बघा, तिनं राहायला सुरुवात केली 9.5 वर्षाच्या अगोदर, म्हणजे पास्टमध्ये सुरुवात झाली ना. अशा कितीतरी हजारो गोष्टी तुमच्याजवळ आजही असतील की ज्या तुम्हाला या ढाच्यामध्ये बसून या स्ट्रक्चरमध्ये मेन्शन करता येतील. सगळ्यांच्या जवळ असतात. कधी आपण त्या अँगलने विचार करत नाही, अरे ह्या सगळ्या गोष्टी मला या स्ट्रक्चरमध्ये सांगता आल्या असत्या, पण कधी आपल्याला स्ट्रक्चरही माहीत झालं नाही. माहीत झालं तर त्या स्ट्रक्चरचा कधी उपयोग केला नाही. ज्यावेळेस माहीत झाला आहे तर जो उपयोग करेल, ज्याला उपयोग करता येईल त्याला फायदा, जो उपयोग करणार नाही त्याला हे शिकूनही काहीच फायदा होणार नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहे ना, भविष्यातल्या फलाने एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमपर्यंत काय काय झालेलं असेल याचं तुम्ही आठवायला सुरुवात कराल तर अनेक गोष्टी तुम्हाला समजतील. बरोबर आहे. इथून तुम्ही 8व्या वर्गात जाल. 8वा वर्ग तुमचा पुढच्या मेमध्ये संपलेला असेल की नाही असेल. तुम्ही जर आठवतो म्हटलं आणि करतो म्हटलं तर तुम्ही आत्ता सांगू शकता, आहे की नाही. एक्सप्रेशन तुम्ही ती देऊ शकता. कोणत्या जूनमध्ये तुमचं होणार आहे. बाय नेक्स्ट जून 2024 असं कराल तुम्ही, आहे ना. जून 2024 किंवा इन जून 2024 असं जर मेन्शन केलं ते एक्सप्रेशन झाली, आहे ना. आय विल हॅव बीन कम्प्लिटिंग माय स्टँडर्ड 8 असं करू शकाल का तुम्ही. करू शकाल की नाही करू शकाल ना. म्हणजे भविष्यातला एखादा पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम घेऊन तुम्हाला काय करता येणार आहे. आपल्या भविष्यात एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमवर मी कोणकोणत्या गोष्ट पूर्ण करणार असेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला सांगता येणार आहे. ॲट ए स्पेसिफिक टाईम इन फ्युचर बिफोर अनदर ॲक्शन. बाय द टाईम गेस्ट अराईव्ह आय विल हॅव बीन कुकिंग ऑल द डे सो आय विल बी एक्झॉस्टेड. कुठे आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस केलेला आहे. आय विल हॅव बीन कुकिंग. समजा आपली आई आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. इज इट राईट. आणि ज्या दिवशी ते पाहुणे येतील त्या दिवशी त्यांनी सांगून ठेवलं आहे की आम्ही एवढ्या संख्येत येत आहोत. आई साऱ्या सकाळपासून काम करायला सुरुवात करेल. बरोबर आहे. आणि त्या दिवशी त्या सगळ्या पाहुण्यांचं करता सगळ्यांचा स्वयंपाक करता ती इतकी थकून जाणार आहे, कारण एवढं काम अचानक तिला एकटीला करावं लागणार आहे. बरोबर आहे. तर ती काय म्हणेल, बाय द टाईम गेस्ट अराईव्ह, पाहुणे येतील तेव्हा आय विल हॅव बीन कुकिंग ऑल द डे. हा पाहुणे येतील तेव्हा हा भविष्यातला पॉईंट ऑफ टाईम आहे ना. आलेले आहेत का पाहुणे. नाही, येतील. बाय द टाईम गेस्ट अराईव्ह आय विल हॅव बीन कुकिंग ऑल द डे सो आय विल बी एक्झॉस्टेड. आणि म्हणून मी खूप थकलेली असेल. बरोबर आहे. इथे थकलेली असेल म्हणजे इथं काही तुम्हाला इथं आहे का तू झालेला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. नाही, ती एक एक्सप्रेशनच आहे. मी थकलेली असेल. इज इट राईट. येस. कॉमन एक्सप्रेशन्स याच्यामध्ये फ्युचरच्या आपल्याला बऱ्याचशा कॉमन एक्सप्रेशन वारंवार यूज करायच्या आहेत. कोणकोणत्या वापरणार कॉमन एक्सप्रेशन. बाय धिस सॅटरडे, बाय नेक्स्ट मंथ, धिस वीक, नेक्स्ट समर, बाय 2026, फॉर ए पिरियड ऑफ टाईम. अशा सगळ्या आपण इथे फ्युचरला रिप्रेझेंट करणाऱ्या कॉमन एक्सप्रेशन्स या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापरणार आहोत. स्टेटिव्ह वर्ब्सच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्टेटिव्ह वर्बचा वापर आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करत नाही. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये स्टेटिव्ह वर्बचा वापर आपण करणार नाही. स्टेटिव्ह वर्ब म्हणजे काय, जे स्टेटशी आणि आपल्या कंडिशनशी रिलेटेड करतात. इमोशनल. इज इट राईट. म्हणजे स्टेट ऑफ माइंड आहे ना, जे मेंटल कंडिशनशी रिलेट करतात असे ते वर्ब आहे. जसं नो, माहीत असं नाही. जसं आपल्याला ॲक्टिव्ह वर्ब आपल्याला माहिती आहे, जम्प, रन, राईट, रीड, हे सगळे वर्ब आपण पाहिलेले आहेत. त्यांना आपण ॲक्टिव्ह वर्ब म्हणतो. कोणते वर्ब म्हणतो. आणि हे वर्ब कोणते आहे. नो, बिलीव्ह, रिअलाइज, लव, हेट, प्रिफर, ओन, बिलॉंग, हे सगळे काय आहेत, ॲक्टिव्ह वर्ब आहे. इथे काही ॲक्टिव्ह वर्ब घेतलेले आहे. मोस्ट ऑफ द ॲक्टिव्ह वर्बच्या सोबत आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरणार नाही. इज इट राईट. येस. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह ही वाक्य आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहेत. तर इथलंच काही वाक्य आपण इथं घेतलेलं आहे. पॉझिटिव्ह एक वाक्य घेतलं, राज विल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. राज विल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. राज 10 तासापासून ड्रायव्हिंग करत आलेला असेल. असेन, असू, असशीलवाला काळ आहे, एवढं पक्का आहे. इथे होता होती होते लागेल का. नाही. होता होती होते कुठे, पास्टमध्ये. प्रेझेंटमध्ये
आहे. प्रेझेंट म्हणजे आहेवाला काळ, पास्ट म्हणजे होता होती होतेवाला, आणि फ्युचर म्हणजे असेन असू असशीलवाला काळ. सो पॉझिटिव्ह, राज इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. राज इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. याला आपण एखादी एक्सप्रेशन जोडू शकतो. इथे एक्सप्रेशन जोडलेली नाही आहे जागा मॅनेज करण्याच्या दृष्टिकोन, पण लावू शकतो तिथे. बाय द टाईम वी रीच ॲट इमॅजिका पार्क. इमॅजिका पार्कला पोचू तेव्हा राज इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. राजला ड्रायव्हिंग करायला किती तास झालेले असतील? 10 तास झालेले असतील. इथे पास स्ट्रक्चर लागलेलं आहे, इल हॅव बीन ड्रायव्हिंग लागलेलं आहे, पण विदाऊट एक्सप्रेशन हे वाक्य थोडंसं अपुरं असेल. बरोबर आहे. 10 तास झालेले असतील, पण कधीपासून कधीपर्यंत काहीतरी एक्सप्रेशन त्याच्यामध्ये पाहिजे का नाही? कुठपर्यंत? म्हणजे त्या एक्सप्रेशनसाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये विदाऊट एक्सप्रेशन्स वाक्य आपल्याला तयार करताच येणार नाहीत. इज इट राईट? स्ट्रक्चर वापरता आलं म्हणजे आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरता येईल असं नाही, पण विथ एक्सप्रेशन आपल्याला तो वापरायचा आहे. तर इथे एक्सप्रेशन आपण काय घेऊ शकतो? बाय द टाईम वी रीच ॲट इमॅजिका पार्क राज इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. Now we are going to convert this positive structure into negative. आता आपण काय करू? आपली जी एक्सप्रेशन सोबत घेतली होती तिला थोडंसं बाजूला ठेवू. आता आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हचे रूल्स समजून घेऊ. सो राज इल नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. आपण काय केलं? इल हॅव बीन या हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावलं. बरोबर आहे. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करत असताना आपण काय करतो? पॉझिटिव्ह स्ट्रक्चरच्या हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावतो. हा आपला नियम आहे. We put just not in front of helping verb. Which is our helping verb? Ill have been. आता ill have been ला not लावत असताना आपण not illच्या नंतर लावतो. बरोबर आहे का? ill have been not नाही करणार. काय करू आपण? ill not have been. पक्क लक्षात राहील सगळ्यांच्या? ill not have been. तर राज ill have been चं काय करू आपण? राज ill not have been. बघा बरं, राज ill not have been driving for 10 hours. राज 10 तास ड्रायव्हिंग करत नव्हता. आता तिला वाटलं की नाही, तो 10 तास ड्रायव्हिंग करत नव्हता आहे ना, तो 12 तास ड्रायव्हिंग करत होता. तुम्ही 10 तास म्हणून राहिले. मी घड्याळ लावली होती निघताना आहे ना. तिला जर माहीत असेल कुणाला एखाद्याला की नाही बा 10च्या ठिकाणी 12 तास झालेले आहे, तर ती काय म्हणेल? नाही, व्हेन वी रीच इमॅजिका पार्क राज इल नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. ही इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 12 hours. ही इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 12 hours असं म्हणू शकते. तर निगेटिव्ह करताना आपण काय करू? हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावू. त्याच्यानंतर आपण इंट्रोगेटिव्ह, आपल्याला प्रश्नही तयार करता आले पाहिजे. ॲज अँड वेन वी कन्वर्ट एनी पॉझिटिव्ह स्ट्रक्चर इन टू इंट्रोगेटिव्ह ॲट दॅट टाईम वी स्टार्ट अवर क्वेश्चन विथ हेल्पिंग वर्ब. इज इट राईट? विच इज अवर हेल्पिंग वर्ब? इल हॅव बीन. इल हॅव बीनने आपल्याला स्टार्ट करायचं आहे. मग इल हॅव बीनच्या नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल? राज घ्यावं लागेल, सब्जेक्ट. तर आपण सब्जेक्ट घेत असताना जसं नॉट लावताना इल नॉट हॅव बीन करतो, तसंच इलच्या नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हॅव बीन करायचं आहे. लक्षात राहील का? पहा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग राज इल हॅव बीनचं आपण काय करू? इल राज हॅव बीन करता येईल आपल्याला. काही कठीण आहे का? अगदी सोपं आहे. इल राज हॅव बीन केलेलं आहे आपण. इल राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. नो, ही इज नॉट ड्रायव्हिंग फॉर 10 hours, बट ही हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 12 hours. जर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला नाही तुमचं उत्तर असेल तर तुम्ही तुमचं ते उत्तर करेक्ट पॉझिटिव्हमध्ये करू शकता. इज इट राईट? इल राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours हा प्रश्न झाला. आता या पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्हचा आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करणार. काय करणार? निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. दोन प्रकारे, एक सब्जेक्ट समोर नॉट लावून, दुसरं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरू. सब्जेक्ट कोणता आहे? इल राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. सब्जेक्ट राज. एक राज समोर नॉट लावून करता येईल. इल राज नॉट हॅव बीन. इल राज नॉट हॅव. इल राज नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. झालेलं आहे. एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरू. बरोबर आहे. मग इल नॉटसाठी आपण काय वापरतो? वोंट वापरतो. इल नॉटसाठी काय वापरतो? वोंट. वोंट राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. करता येईल. काही कठीण आहे? दोन प्रकारे निगेटिव्ह, एक सब्जेक्ट समोर नॉट लावून,
दुसरं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरल्याबरोबर आपण सब्जेक्ट समोर नॉट लावलेला नाही. का बरं नाही लावला? कारण वोंटमध्ये ऑलरेडी नॉट आलेला आहे. वोंट म्हणजेच इल नॉट. बरोबर आहे. एकाच वाक्यात दोनदा नॉट लावण्याची गरज नाही. त्याच्यानंतर WH क्वेश्चन. WH क्वेश्चन त्याच्याहीपेक्षा सोपा. जर इंट्रोगेटिव्ह आपल्याला तयार करता आला तर WH करणं काहीच कठीण नाही. ॲज अँड वेन वी कन्वर्ट इन इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन इन टू WH ॲट दॅट टाईम वी जस्ट स्टार्ट अवर क्वेश्चन विथ क्वेश्चन वर्ड. कशाने स्टार्ट करतो आपण? क्वेश्चन वर्ड. इथे आपण हाऊनी स्टार्ट केलेला आहे प्रश्न आहे ना. हाऊ इल राज. काय केलं आपण? हाऊच्या नंतर काय केलं आहे? इल राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. आपण हे इल राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours कंप्लीट इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन उचलला आणि इथं आणून ठेवून दिला. पहा बरं, ठेवलेलं आहे का? बरोबर आहे. आणि सुरुवात कशाने केली? क्वेश्चन वर्डने. कोणताही वेगळाही तुम्हाला क्वेश्चन वर्ड घेता येईल. बरोबर आहे. तर हाऊ इल राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. आता याच WH क्वेश्चनचं आता आपण निगेटिव्ह करणार. तेच सब्जेक्ट समोर नॉट लावून एकदा आणि दुसऱ्यांदा काय करणार आपण? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून. तर हाऊ इल राज त्याच्यासमोर नॉट लावलेला आहे आपण. पहा कसं झालं. हाऊ इल राज नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून केलेला आहे. हाऊ वोंट राज हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये प्रश्नाचं थोडंसं स्वरूप तो उच्चारताना थोडा वेगळा वाटतो. बरोबर आहे. आपण सरळ सरळ प्लेन नॉट लावण्यापेक्षा आता पद्धती कशी आहे मॉडर्न इंग्लिशमध्ये मॅक्झिमम पॉसिबल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर आपण केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. इथे आपण काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतलेला आहे आणि त्याचा उच्चारही कसा होतो हेही आपल्याला माहिती पाहिजे. जसं आय इल आहे ना. आय इल, शी इल. तर त्याचं कॉन्ट्रॅक्टेडमध्ये आपण काय करतो? आयच्या नंतर अपॉस्ट्रोफी देऊन 2 सरळ एल काढले तर तो काय झाला? आय एल. काय झाला? आय. त्याचा अर्थ आहे आय विल. आय विलसाठी आपण काय करतो? आय अपॉस्ट्रॉफी डबल एल. इज इट राईट? ही विलसाठी काय वापरतो? ही अपॉस्ट्रॉफी डबल एल. शीसाठी शी अपॉस्ट्रॉफी डबल एल. इट डबल एल. यू डबल एल. वी डबल एल. दे डबल एल. आपण अपॉस्ट्रॉफी लावून त्याला डबल एल देतो. पण त्यांचा उच्चार आय विल, ही विल, शी विल असा नाही करत. मग त्यांचा उच्चार कसा करतो? असं जर लिहिलेलं असेल कुठे तर ते मला वाचता यायला पाहिजे. वाचताना मला उच्चार व्यवस्थित काढता आले पाहिजे. करेक्ट काढता आले पाहिजे. काढता आले पाहिजे की नाही? आपण त्यांचा एकदा उच्चार करून घेऊ. आयल, हिल. ही इल करण्यापेक्षा हेल करू शकतो आपण सरळ. हिल, हिल, आयल, हिल, शिल, इटल, इटिल, you will, will not साठी एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याकडे आहे. वोंट काय वापरतो आपण? वोंट. WON अपॉस्ट्रॉफी T. बरोबर आहे. तर हा वोंटही लक्षात ठेवायचा. विल नॉटसाठी आपल्याला वोंट वापरता येणार आहे. लक्षात आलं? याच्यामध्ये आपण स्ट्रक्चरमध्ये पाहिलेलं आहे की सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन ऑर इल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING. इज इट राईट? वर्ब प्लस ING वापरणार इथे आपण. वर्ब प्लस ING आपण काळाशी संबंधित असलेल्या 12 वाक्यरचनांपैकी 6 वाक्यरचनांमध्ये म्हणजे 50% वाक्यरचना आपल्या काळाशी संबंधित अशा आहे की जिथे आपण वर्ब प्लस ING वापरणार. बरोबर आहे का? प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आणि या 6ही वाक्यरचनांच्या परत पुन्हा ते आता आपण पाहिलेल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह 2 प्रकारे. WH निगेटिव्ह WH 2 प्रकारे. परत या 8 एकूण 6 8 48 वाक्यरचनांमध्ये आपण वर्ब प्लस ING वापरणार आहोत. इज इट राईट? आणि त्या वर्ब प्लस INGचे क्रियापदांना ING लावण्याचे आपले स्वतःचे नियम आहेत. ते नियम जर आपल्याला माहीत नसेल तर वारंवार आपल्या क्रियापदाला ING लावताना चुका होतील. त्या होऊ नये म्हणून ते नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेत आहोत. मोस्ट ऑफ दी वर्ब्स, बरीच क्रियापदं अशी असतात ॲड ING. डायरेक्ट त्यांना ING ॲड करायचं आहे. स्पीक, स्पीकिंग. स्पीक, स्पीकिंग. बरोबर आहे. स्पीकला काय केलं आपण? SPEAK, ING. बरोबर आहे. तर
काही क्रियापदं अशी असतात की ज्यांना तुम्हाला डायरेक्ट आय एन जी लावता येईल. काही क्रियापदं कशी असतात, वर्ब्स एंडिंग इन ई. काही क्रियापदांना आपण काय करतो, त्याच्या एंडिंगमध्ये काय येतो, ई येतो. तर तो ई आपल्याला ड्रॉप करायचा आहे. ई काय करायचं आहे, ड्रॉप करायचा आहे. OPERATE ऑपरेट एंड कशाने झालेला आहे, ईने. मग त्याचं आय एन जी लावताना आपण काय केलं, OPERATING ई लिहिला का आपण, नाही, ई ड्रॉप केला. ज्या क्रियापदाचा शेवट ईने होतो तिथे ईला ड्रॉप करायचं, आय एन जी लावायचं. सोपा नियम आहे, लक्षात राहील. पुन्हा एक उदाहरण इथे घेतलेलं आहे आपण, अरेंज ARRANGE. तिथेही आपल्याला ई ड्रॉप करावं लागेल. पहा त्याला आय एन जी लावताना काय केलं आहे, ARRANGING ई आपण ड्रॉप केलेला आहे. इज इट राईट. काही क्रियापदं अशी असतात वर्ब्स एंडिंग इन IE. काही क्रियापदांचा शेवट कशाने होतो, IE ने होतो. ड्रॉप IE ॲड वाय अशा क्रियापदांच्या बाबतीत आपल्याला IE ड्रॉप करायचं आहे आणि वाय ॲड करायचं आहे. वाय काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर TIEचा IE ड्रॉप केला तर काय राहील, टीच राहील. मग कसं तरी एकटंच टी राहिला ना, आता कसं करायचं, वाय ॲड करायचं आहे ना आपल्याला. काय ॲड करायचं आहे, मग काय होईल, TY होईल. काय होईल, आता लावा ING, TYING. LIE ड्रॉप केला आपण, वाय ॲड करावा लागेल, LY होईल, LYING. टाय टाईंग, लाय लाईन. स्पेलिंग लक्षात राहील, चुकेल का स्पेलिंग याच्या पुढं. ज्याचा शेवट IE ने होतो तो IE ड्रॉप करायचा, वाय ॲड करायचा, नंतर ING लावायचा. लक्षात राहील, व्हेरी गुड. वर्ब्स एंडिंग विथ CVC. हे CVC काय भानगड आहे, CVC स्टँड फॉर कॉन्सोनंट वॉवेल कॉन्सोनंट. क्रियापदांचा शेवट जर CVC ने होत असेल तर डबल लास्ट लेटर, शेवटचं लेटर जे आहे त्या लेटरला आपल्याला डबल करावं लागणार आहे. जसं तिथं RUN इथे CVC लागते किंवा नाही आपण चेक करूया. N स्टँड फॉर U स्टँड फॉर R स्टँड फॉर CVC लागलं इथं. मग आपल्याला लास्ट लेटर कोणतं आहे, N. त्याला डबल करावं लागेल. RUNचं काय होईल, RUNNING. SHOP इथेही लागते की नाही आपण चेक करून घेऊ एकदा. P स्टँड फॉर, O स्टँड फॉर, H स्टँड फॉर, S स्टँड फॉर. इकडे नाही झालं ना, CVC लागला ना, CVC लागला, CVC. मग लास्ट लेटर काय आहे, P. लास्ट लेटर काय आहे, P. मग SHOPP होईल. पहा बरं झालेलं आहे का, SCHOPPING. वर्ब प्लस ING चे नियम माहीत झाले. आपण 48 काळाशी संबंधित असलेल्या वाक्यरचनांसोबत वर्ब प्लस ING लावणार आहोत आणि बऱ्याचशा चुका आपल्या वर्ब क्रियापदाला ING लावतानाच होतात. स्पेलिंग मिस्टेक्स त्या होऊ द्यायच्या नाही. इथे काही एक्झरसाइज आपण घेतलेली आहे. आपल्याला माहीत आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन ऑर इल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब आपण एकच वापरणार आहोत, इल हॅव बीन. शॅल हॅव बीनचा आता आउटडेटेड झाल्यासारखा प्रकार झालेला आहे. आपण शॅल हॅव बीन थोडं बाजूला ठेवलेलं आहे. काय वापरणार आपण, इल हॅव बीन. पक्का माहीत झालं आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये इल हॅव बीनच वापरतो, माहीत झालेलं आहे. बरं, आता त्याच्यासोबत क्रियापदाला आपण ING लावतो हे माहीत आहे ना आपल्याला. एवढे रूलच आपण त्याच्यासाठी शिकून घेतले, कारण क्रियापदाला INGच लावणार. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसवर काम करताना क्रियापदाला ING लावणार. आता इथे काही मी एक्झरसाइज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तर त्याच्यावर आपण काम करूया. बाय द टाईम वी रीच इमॅजिका पार्क. बाय द टाईम वी रीच इमॅजिका पार्क. आम्ही इमॅजिकाला पोहोचू तेव्हा, आहे ना, वी रीच इमॅजिका पार्क आहे ना. आता ड्राईव्ह करताना कोणीतरी एकच करेल म्हणून त्याच्यासाठी ही सब्जेक्ट घेऊ शकतो आपण, चालेल. इथे मी ही लिहून टाकतो. इथे आपण काय करू, ही सब्जेक्ट आहे, तो गाडी चालवत आहे, बरोबर आहे. तर बाय द टाईम वी रीच इमॅजिका पार्क ही, आणि इथे मग तुम्हाला ड्राईव्ह दिलेला आहे. त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब कोणतं लागते ते काही दिलेलं नाही. त्या ड्राईव्हचं काय करावं लागेल तेही दिलेलं नाही, ते तुम्हाला करण्यासाठी सोडलेलं आहे. इज इट राईट. आणि समोर दिलेलं आहे फॉर 8 आवर्स, फॉर 8 आवर्स. आता ह्या ज्या ब्लँक्स दिलेल्या आहेत या तुम्हाला भरायच्या
आहेत. आर यू रेडी? बाय द टाइम वी रीच इमॅजिका पार्क ही इल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 8 hours. पूर्ण कसं होईल ते? बाय द टाइम वी रीच इमॅजिका पार्क ही इल हॅव बीन येस ड्रायव्हिंग. ड्राईव्हचं काय करू आपण? का बरं? कारण क्रियापदाला आय एन जी लागते, इथं वर्ब प्लस आय एन जी आहे, बरोबर आहे. हेल्पिंग वर्ब कोणतं लागते? इल हॅव बीन. आणि ड्राईव्हला काय करू आपण? ड्रायव्हिंग करू. ड्रायव्हिंग DRIVING DRIVING. बा इथं स्पेलिंग चुकलं का आपलं? DRIVE ड्राईव्ह असं होते ना, मग आपण तिथे ई नाही लिहिलं ना. DRIVE आहे ना स्पेलिंगमध्ये, ई नाही लिहिला नाही इथं आपण. चुकलं का? का बरं? आत्ताच नियम शिकलो आपण. क्रियापदाचा एंड जर ईने होत असेल तर ईला ड्रॉप करायचं आहे. DRIVING. एकदा तुम्ही रूल वापरायला सुरुवात केली ना तर मग आपोआप तुमच्या हातून ते रूल फॉलो होतात. आपल्या हाताला वळणच पडते ते, बरोबर आहे. मग तुमचं कधीच स्पेलिंग DRIVEING असं कधीच नाही होणार. DRIVING. बाय द टाइम वी रीच इमॅजिका पार्क ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 8 hours. व्हेन ही रिटायर्स नेक्स्ट इयर. ही दिलेलाच आहे, हीच घेऊ आपण. टीच क्रियापद तुम्हाला वापरायचं आहे फॉर 27 years. येस, पूर्ण इथून सुरू करा. ही इल हॅव बीन टीचिंग. महत्वाचं काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे की नाही आहे? इल हॅव बीन आणि क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे. टीचला टीचिंग करू आपण, बरोबर आहे ना. TEACHING. When he retires next year, he will have been teaching for 27 years. Next month. इथे एखादा सब्जेक्ट घेऊ. बरं, इथे काय आहे? राईट आहे तुम्हाला दिलेला, बरोबर आहे. हां, येस, हीने सुरू करा. चालेल? येस, चला त्या राईटपर्यंत करून टाका, इथपर्यंत येऊन जाईल. हां, नेक्स्ट मंथ. येस, स्टार्ट. This next month he will have been writing. He will have been writing. WRITING. He will have been writing this book for 2 years. पुढील महिन्यात तिला हे पुस्तक लिहायला 2 वर्ष झालेले असतील. परत पुन्हा तेच कंटिन्यू केलेलं आहे ना. त्याला हे पुस्तक लिहायला 2 वर्ष झालेले असतील. कधी? पुढील महिन्यात. आता तोच कंटिन्यू आहे त्या वाक्यातला करणारा. सब्जेक्ट तोच राहील ना. मग त्या हीसाठी आपण परत पुन्हा हीच घेऊ. कॅपिटल घ्यायला लागेल नाही. ही दुसरं वाक्य आहे. नॉट रिच. आता नकारात्मक वाक्य तुम्हाला करायचं आहे. काय करायचं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. आता पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करत असताना आत्ताच आपण पाहिलं काय करतो आपण? हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावतो ना. मग हेल्पिंग वर्ब आपलं काय आहे? इल हॅव बीन. मग इल हॅव बीनला नॉट लावत असताना आपण इल हॅव बीन नॉट नाही करत. काय करतो? इल नॉट हॅव बीन. पक्क लक्षात आहे? क्रियापदाचं आय एन जी तर आहेच, ते काही बदलणार नाही. चला करा. नॉट रिच वापरायचं आहे तुम्हाला. ही तुमच्या समोर आहे. चला वाक्य तयार करा. हां, बस तिथपर्यंतच करा. हिल नॉट हॅव बीन रिचिंग. हिल नॉट हॅव बीन. हिल आहे ना. करता येईल असं तुम्हाला? हिल करता येईल त्याचा. हिल नॉट हॅव बीन रिचिंग. हिल नॉट हॅव बीन होईल ना असं. REACHING. हिल नॉट हॅव बीन रिचिंग. हिल नॉट हॅव बीन रिचिंग. येस, रिपीट आफ्टर मी. He'll not have been reaching any other subject. वाक्य झालं. नेक्स्ट वीक. इथे नॉट इट तुम्हाला दिलेला आहे. नॉट इट दिलेला आहे, बरोबर आहे. कशाने सुरू करता? देनी सुरू करता की कोणता सब्जेक्ट एक घेऊ, कोणताही घेतला तरी चालेल. चला, दे. THEY. देनी सुरू करायचं. नेक्स्ट वीक
दे नॉट इट तुम्हाला वापरायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे. इल नॉट हॅव बीन वापरावं लागेल. इज इट राईट? चला करा बरं. नेक्स्ट वीकपासून सुरू करा. या स्टार्ट. येस, दे विल नॉट हॅव बीन. दे विल नॉट हॅव बीन. चांगलं म्हणा. पटकन इटिंग लावा त्याला. दे विल नॉट हॅव बीन इटिंग. असे फुटाण्यासारखे फुटले पाहिजे. दे विल नॉट हॅव बीन इटिंग. दे विल नॉट हॅव बीन इटिंग मीट फॉर 1 year. फॉर ओके. चला. दे असा करू. देईल चालेल कॉन्ट्रॅक्टमध्ये. दे विल नॉट हॅव बीन eating meat mass. Next week they will not have been eating meat for 1 year. Yes. Next week चला start करा. Yes. Next week they will not have been eating meat for 1 year. Eating meat बिलकुल लागून आलं पाहिजे. बघा ऐका व्यवस्थित. Next week they will not have been eating meat for 1 year. Next week they will not have been eating meat for 1 year. Very good. By 11 a.m. By 11 a.m. 11 पर्यंत the athletes will have been running for 4 hours. पूर्ण वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. Athletes will have been running for 4 hours. 11 वाजेपर्यंत ॲथलीट्स 4 तास धावलेले असतील. 4 तास धावलेले असतील. तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. पहिल्यांदा मराठीतून तयार करा. ॲथलीट्स किती तास धावलेले असतील. असाच प्रश्न होईल की नाही? असाच होईल ना. बघा आता तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. हाऊ लॉंगने आहे ना. हाऊ लॉंगने. चला प्रश्न तयार करा. आपण तिथे प्रश्नही तयार केलेले आहेत. हाऊ लॉंग तुमचा WHF क्वेश्चन बनणार आहे. बरोबर आहे. क्वेश्चन वर्ड आहे तो. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर त्याच्यासमोर लावतो. नियम माहिती आहे. चला इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर तयार करा त्याचं. येस हाऊ लॉंग. येस हाऊ लॉंग इल. हाऊ लॉंग. हाऊ लॉंग इल. येस ॲथलीट्स आहे ना. ॲथलीट्स येईल ना. इल हॅव बीन वापरताना आपण इलच्या नंतर काय करतो, सब्जेक्ट घेतो. नियम माहिती आहे की नाही? बस ते नियम पक्के लक्षात ठेवा. कुठंच चुकत नाही आपलं. नियमानुसार करायचा, आपोआप ते बरोबरच येणार. आपोआप ते बरोबरच येणार. हाऊ लॉंग इल. इल ॲथलीटसाठी दे वापरू शकतो आपण. वापरू शकतो. हाऊ लॉंग इल दे. हॅव बीन. येस हॅव बीन. हाऊ लॉंग इल दे हॅव बीन. RUNNING. झाला प्रश्न. हाऊ लॉंग इल दे हॅव बीन रनिंग. किती सुंदर प्रश्न आहे. आपल्याला नियम जर माहीत असले तर आपण व्यवस्थित रायटिंग करू शकतो. आपल्याला व्यवस्थित लिहिता आला तर आपण व्यवस्थित वाचू शकतो. बरोबर आहे. आपल्या डोक्यात जर ते व्यवस्थित नियम फिट बसले असतील तर ते आपण बोलूही शकतो. तुम्हाला सांगू, रायटिंग करता येण्यापेक्षाही बोलता येणं हे जास्त सोपं आहे. फक्त आपण त्याचा कधी प्रयत्न नाही केला. बरोबर आहे. आणि नियम पक्के जर माहीत असेल तर तो आपण परफेक्ट, ग्रॅमॅटिकली करेक्ट, समोरचा कन्फर्टून जाईल इतकं चांगल्या तऱ्हेने बोलू शकतो. इज इट राईट? चला माझ्या मागून तुम्ही रिपीट करायचं आहे. हाऊ लॉंग इल दे हॅव बीन रनिंग. आता उत्तर द्या. हाऊ लॉंग इल दे हॅव बीन रनिंग. हाऊ लॉंग इल दे हॅव बीन रनिंग. By next AM the athletes will have been running for 4 hours. How long will they have been running? 4 hours. लक्षात आलं? काही कॉमन मिस्टेक्स या काळाच्या संदर्भात इथे होऊ शकतात, ज्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही. कॉमन मिस्टेक आपण पहिलेच सांगितलं की स्टेटिव्ह वर्बसोबत आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरणार नाही. सांगितलं होतं. बरं, तरी जबरदस्तीनं काही लोकांनी वापरूनच घेतलं. स्ट्रक्चर व्यवस्थित लावलं, करेक्ट लावलं. बाय नेक्स्ट इयर we will have been knowing their family for 30 years. पुढील वर्षी त्यांच्या फॅमिलीला, म्हणजे त्यांच्या फॅमिलीशी आमची ओळख असण्याला 30 वर्ष झालेले असतील, असा त्याला अर्थ पोचवायचा आहे वाक्य करणाऱ्याला. इज इट राईट? बट नो इज ए स्टेटिव्ह वर्ब. नो काय आहे? स्टेटिव्ह वर्ब आहे ना.
तर स्टेटिव्ह वर्ब आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापरता येणार नाही, म्हणजेच नोईंग सोबत आपल्याला हे स्ट्रक्चर वापरता येणार नाही, नो सोबत. तर इल हॅव बीन नोईंग साठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपल्याला हा अर्थ त्यांना पोचवायचा आहे, बरोबर आहे. आम्ही त्या फॅमिलीला 30 वर्षांपासून ओळखत आलेले असू असं त्यांना सांगायचं आहे पुढच्या बाय नेक्स्ट इयर, पुढील वर्षीपर्यंत. किती वर्ष झालेले असतील? 30 वर्ष. तर इथे आपल्याला दुसरी एक सोय आहे, इथे आपल्याला फ्युचर परफेक्ट वापरता येतो. फ्युचर परफेक्टचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव और इल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. तर आपल्याला शॅल हॅव इल हॅव इथे लागलेलाच आहे, इल हॅव. आपल्याला बिन लावता येणार नाही आणि क्रियाबद्दल ING लावता येणार नाही, पास्ट पार्टिसिपल घ्यावं लागेल. नोचं पास्ट पार्टिसिपल काय होईल? नोन. आपल्याला असं करता येईल बाय नेक्स्ट इयर वी इल हॅव नोन. काय करता येईल? वी इल हॅव नोन KNOWN देअर फॅमिली फॉर 30 years. नो टाईम गिवन, नो टाईम गिवन. कधी कधी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसची वाक्य तयार करत असताना स्ट्रक्चर तर लावलेलं असते, पण कोणताही टाईम तिथं दिलेला नसतो. एक पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम इन द फ्युचर त्याच्यात मेन्शन केलेला असला पाहिजे. इज इट राईट? तर आय इल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 3 years. बरोबर आहे. आय इल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 3 years. इथे कोणतीही एक्सप्रेशन वापरलेली नाही. वापरलेली आहे का? बाय नेक्स्ट जून, बाय नेक्स्ट नोव्हेंबर किंवा नेक्स्ट नोव्हेंबर असं काहीतरी वापरलेलं असलं तर त्या नोव्हेंबरपर्यंत 3 वर्ष झालेले असतील असं आपल्याला मेन्शन करता येईल. इज इट राईट? तर इथे एक्सप्रेशन न वापरता केलेलं आहे. एखादी एक्सप्रेशन वापरावी लागेल. बाय नोव्हेंबर आय इल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 3 years करता येईल. नो ॲक्शन गिवन. कधी कधी म्हणजे एखाद्या पॉईंट ऑफ टाईम नसेल तर एखादी ॲक्शन असेल फ्युचरमधली, ती मेन्शन झाली पाहिजे ना. ती मेन्शन झालेली नसेल तरी पण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसची वाक्य थोडीशी त्याचा अर्थ होणार नाही काही. वी इल हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 12 hours. वी इल हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 12 hours. इथेही कोणतीही एक्सप्रेशन वापरलेली नाही. मला ड्रायव्हिंग करायला 12 तास झालेले असतील असं जर तुम्ही अचानक कुणासमोर गेले आणि तिथं एवढंच फक्त बोलले की मला ड्रायव्हिंग करायला 12 तास झालेले असतील, आहे ना, तर जो अपरिचित व्यक्ती आहे तो त्याचा काय अर्थ काढेल? याला ड्रायव्हिंग करायला 12 तास झालेले असतील, पण कधीपर्यंत 12 तास झालेले असतील? याला काही अर्थ आहे की नाही आहे? ते मेन्शन आहे का या वाक्यात? फक्त 12 तास झालेले असतील. पण जर तुम्ही इथे एक्सप्रेशन ॲड केली, तुम्ही याच्या अगोदर जर म्हटलं की बाय द टाईम वी विल रीच इमॅजिका पार्क, असं करू शकता. आम्ही इमॅजिका पार्कला पोहोचू तेव्हा काय इथं हां वी विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 12 hours. आम्हाला प्रवासाला 12 तास झालेले असतील. बरोबर आहे. एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमचा किंवा एखाद्या इव्हेंटचा आपण जिथे उल्लेख करतो तेव्हा त्या वाक्यांना अर्थ प्राप्त होतो. तर विदाऊट एक्सप्रेशन, विदाऊट नो टाईम गिवन, नो टाईम गिवन, नो ॲक्शन गिवन असे वाक्य करायचे नाही. एक्सप्रेशन किंवा एखादा इव्हेंट मेन्शन करणं हे अतिशय गरजेचं आहे. स्पेलिंगमध्ये मोठ्या मिस्टेक्स होऊ शकतात. जसं इथे एक उदाहरण घेतलेलं आहे आपण. धिस इयर दे इल हॅव बीन गायडिंग टूर्स फॉर 10 hours. दे इल हॅव बीन गायडिंग टूर्स फॉर 11 years. इथे एक स्पेलिंग मिस्टेक आहे, ओळखता येईल तुम्हाला? पुढे आहे गायडिंग, GUIDEING. मिस्टेक आहे का याच्यात? हा गाईडचं स्पेलिंग तर बरोबरच लिहिलं आहे, GUID आणि ING लावला आहे. चूक कुठे आहे? ही ड्रॉप करायला पाहिजे होता, तो केला नाही. पूर्ण गाईड लिहिलं ना मग, कारण आपला नियम आहे क्रियापदाच्या शेवटी ई असेल तर आपल्याला ई ड्रॉप करायचा असतो. तर हे जे GUIDEING हे चुकलं ना, अशा चुका होऊ द्यायच्या नाही. दुसरं एक आहे नेक्स्ट मंथ ही वोंट हॅव बीन स्मोकिंग फॉर 20 years. इथे पण चुका आहेत. वोंटमध्ये काय चुका आहे? इथे अपॉस्ट्रोफी पाहिजे. इथे काय पाहिजे? ही वोंट, इथे अपॉस्ट्रोफी पाहिजे. बरोबर आहे का? हां, ती एक चूक झाली. ती परत आहे का चुका? स्मोकिंग, SMOKEING. बापरे बापरे, काय पाहिजे होता?
SMOKING ई नाही पाहिजे ना इथं पण. तर अशा प्रकारच्या चुका होऊ द्यायच्या नाही. क्रियापदाच्या ING लावण्यासंदर्भातले अनेक नियम आपण आत्ताच पाहिलेले आहेत, बरोबर आहे. तर ते नियम व्यवस्थित व्हिडिओ वारंवार ऐकून तुम्हाला ते तुमच्यासोबत आता आहेत नेहमीसाठी. तसा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध होईल. तो आपण कधीही ओपन करू शकतो, कधी ते नियम पाहू शकतो, कधी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरू शकतो. तर हे सगळे व्हिडिओ आता आपल्यासाठी सोबत नेहमीसाठी राहणार आहेत. आपण आपल्या महाराष्ट्रातल्या व्ह्यूवर्सला विनंती करून टाकूया, अजूनही महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा. विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे गो विथ स्ट्रक्चर चॅनल आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. आणि या चॅनलचा उद्देश ग्राउंड झिरोवर मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतात, ग्राउंड झिरोवर जाऊन त्यांच्यासोबत हे व्हिडिओज रेकॉर्ड केले जातात. त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओत आम्ही करत असतो. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोचवा. मला वाटते आज आपण इथे थांबलं पाहिजे. परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.